आपण असे घडलो. परिसर अभ्यास भाग 2 इयत्ता 5वी प्रकरण 2 इतिहास आणि कालसंकल्पना यावरील स्वाध्याय. प्रश्न पहिला. 1. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. आपण वापरतो ती दिनदर्शिका टिंबटिंबवर आधारलेली असते. प्रश्न दुसरा. इसवी सनाची सुरुवात होण्यापूर्वीच्या काळाला टिंबटिंब असे म्हणतात. आता आपण उत्तर पाहूया. 1. आपण वापरतो ती दिनदर्शिका इसवी सनावर आधारलेली असते. 2. इसवी सनाची सुरुवात होण्यापूर्वीच्या काळाला इसवी सन पूर्व असे म्हटले जाते. प्रश्न दुसरा. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यातला पहिला. कालमापन करण्यासाठी कोणत्या वैज्ञानिक पद्धतीचा वापर केला जातो? उत्तर पहा. कालमापन करण्यासाठी कर्ब-चौदा विश्लेषण आणि काष्ठवलय विश्लेषण यांसारख्या वैज्ञानिक पद्धतीचा वापर केला जातो. प्रश्न दुसरा पहा. इसवी सनाच्या पहिल्या 100 वर्षांचा काळ कसा लिहिला जातो? उत्तर. इसवी सनाच्या पहिल्या 100 वर्षाचा काळ 1 ते 100 असा लिहिला जातो. प्रश्न तिसरा. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. त्यातील पहिला. काळाची एकरेखिक विभागणी म्हणजे काय? उत्तर पाहूया आपण. काळाची एकरेखिक विभागणी म्हणजे काळाला एका सरळ रेषेत मांडणे. यामध्ये भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ अशा क्रमाने काळाची विभागणी केली जाते. यामुळे इतिहासातील घटना एकापाठोपाठ कशा घडल्या आहेत हे समजावून घेणे सोपे जाते. प्रश्न दुसरा. कालगणना करण्याची एकके कोणती? कालगणना करणे म्हणजे काळाची लांबी मोजणे. काळ मोजण्याची आपल्याला माहीत असलेली एकके पुढीलप्रमाणे आहेत. सेकंद, मिनिट, तास, दिवस, आठवडा, पंधरवडा, महिना, वर्ष, शतक आणि सहस्त्र ही एकके आपण काळ मोजण्यासाठी वापरली जातात. प्रश्न चौथा. पुढील तक्ता पूर्ण करा. तक्त्यामध्ये इतिहासाची कालविभागणी आणि 2 रिकामे रकाने दिलेले आहेत. पहिल्या रिकाम्या रकान्याखाली इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा नाही असं लिहिले आणि दुसऱ्या रकान्याच्या खाली इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा आहे असं लिहिलं आहे. आता आपण पाहूया. इतिहासाची कालविभागणी 2 काळामध्ये केलेली आहे. एक म्हणजे प्रागैतिहासिक काळ आणि दुसरा ऐतिहासिक काळ. त्याची व्याख्या पाहूया. पहिलं. ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होत नाही त्या काळाला प्रागैतिहासिक काळ असे म्हणतात. आणि दुसरा ऐतिहासिक काळ. ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होतो त्या काळाला ऐतिहासिक काळ असे म्हणतात. आज आपण प्रकरण 2 इतिहास आणि कालसंकल्पना यावरील संपूर्ण स्वाध्याय पाहिला. असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी शब्दवेल मराठी क्लासेसला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.